हॅलो स्टुडंट्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, दॅट इज डिफेक्ट मॅनेजमेंट. हा चौथा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता, बरोबर. त्याच्यामध्ये आपण बघितलं की डिफेक्ट म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन, बरोबर, आणि त्याच्या अंडर त्याचे जे काही क्लासिफिकेशन झालेले असणार आहेत याचा आपण स्टडी केलेला आहे, राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, दॅट इज डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस. आता आपला चॅप्टरच असणार आहे तो आहे डिफेक्ट मॅनेजमेंट, बरोबर. मग डिफेक्ट मॅनेजमेंट करत असताना त्याच्या अंडर नेमक्या कोणकोणत्या प्रोसेस असतात आणि त्या प्रत्येक प्रोसेसचं ॲक्च्युअलमध्ये काय वर्क असणार आहे, त्याचं हाऊ इट इज वर्कड, ओके, ते कसं वर्क होतं, त्याचे कोणकोणते फंक्शन्स असणार आहेत याचा आपण स्टडी करणार आहोत. सो तुम्हाला स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते, दिस इज द डायग्रॅम फॉर द प्रोसेसेस ऑफ डिफेक्ट मॅनेजमेंट. डिफेक्ट मॅनेजमेंट ह्याच्या अंडर किती नंबर ऑफ प्रोसेसेस असणार आहेत त्याची ही डायग्रॅम असणार आहे, ओके. सो एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. मग त्याच्यामध्ये डायग्रॅम आणि प्रत्येक प्रोसेसबद्दल थोडंफार लिहू शकता, किंवा कधी कधी ह्यामधल्या प्रत्येक प्रोसेसबद्दल इंडिव्हिज्युअली 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. मग त्यावेळी मात्र त्या प्रत्येक प्रोसेसचं इन डिटेल्ड वर्किंग लिहिलं पाहिजे, ओके. सो दिस इज द डायग्रॅम ऑफ डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस. आता याच्यामध्ये टोटल किती प्रोसेसेस असणार आहेत? पहिली असणार आहे ती आहे डिफेक्ट प्रिव्हेन्शन. नेक्स्ट असणार आहे डिलिव्हरेबल बेसलाईन. नेक्स्ट असणार आहे डिफेक्ट डिस्कवरी. नेक्स्ट असणार आहे डिफेक्ट रिझॉल्युशन. नेक्स्ट असणार आहे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. आणि ह्या सगळ्यांना मॅनेज करणारी लास्ट कुठली प्रोसेस असणार आहे? मॅनेजमेंट रिपोर्टिंग, ओके. सो ह्यामधील फर्स्ट प्रोसेस आपण स्टडी करूया आता. तर फर्स्ट प्रोसेस असणार आहे डिफेक्ट प्रिव्हेन्शन. आता डिफेक्ट प्रिव्हेन्शन म्हणजे काय, याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर इट इज द बेस्ट मेथड टू इलिमिनेट द डिफेक्ट्स इन द अर्ली स्टेज ऑफ टेस्टिंग instead of finding the defects in the later stage and then fixing it. डिफेक्ट प्रिव्हेन्शन ही एक अशी मेथड आहे जी कशासाठी यूज केली जाते, त्या सिस्टीममध्ये जे काही डिफेक्ट्स असतील प्रेझेंट ते डिफेक्ट एलिमिनेट करण्यासाठी ही एक बेस्ट मेथड असणार आहे डिफेक्ट प्रिव्हेन्शन. तर याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण टेस्टिंग परफॉर्म करत असतो तर परफॉर्म करत असताना टेस्टिंग अर्ली स्टेजमध्ये काय होतं, डिफेक्ट डिटेक्ट केला जातो, फाइंड आउट केला जातो डिफेक्ट प्रिव्हेन्शनमध्ये. नाही, असं नाही होत की लॅटर स्टेजमध्ये हा डिफेक्ट फाइंड आउट केला जातो आणि त्याच्यानंतर फिक्स केला जातो. सो ह्याच्यामध्ये काय केलं जातं, टेस्टिंग परफॉर्म करत असताना अर्ली स्टेजमध्ये तो डिफेक्ट जो काय असणार आहे तो फाइंड आउट केला जातो, ओके. त्यामुळे हे काय असणार आहे, ह्याच्यासाठी जे काही कॉस्ट अशी कॉस्ट रिलेटेड आपण जर विचार केला तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह असणार का? ऑफकोर्स असणार. का? कारण अर्ली स्टेजमध्ये काय झाले, आपल्याला डिफेक्ट फाइंड आउट झालाय. जर ते लास्ट स्टेजला फाइंड आउट झालं असतं तर पुन्हा आणि त्याच्यासाठी काय एक्स्ट्रा काय लागली असती, कॉस्ट रिक्वायर्ड झाली असती. जर ते सुरुवातीलाच सापडलं तर ऑफकोर्स ते पुन्हा रिकवर करण्यासाठी किंवा ते रिमूव्ह करण्यासाठी डिफेक्ट जो काही कॉस्ट लागणार आहे किंवा जी काही टाइम पिरियड लागणार आहे तो ऑफकोर्स कमी असणार आहे. सो this method is also cost effective as the cost required for fixing the defects finding in the early stage of testing is very low. हे पहिल्या स्टार्टिंग स्टेजलाच काय फाइंड आउट होतात ना डिफेक्ट प्रिव्हेन्शन ह्या मेथडमध्ये, जे काही डिफेक्ट्स फाइंड आउट होतात सिस्टीममध्ये असणारे ते टेस्टिंग परफॉर्म करत असताना अर्ली स्टेजमध्ये फाइंड आउट होतात. त्यामुळे काय असणार आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे, ओके. However, it is not possible to remove all the defects, but at least you can minimize the impact of the defect and cost to fix the same. म्हणजेच काय, आता एकाच वेळी सगळे जे काही डिफेक्ट असणार आहेत त्या सिस्टीममध्ये प्रेझेंट ते रिमूव्ह करणं पॉसिबल आहे का? नाही. पण ॲटलिस्ट ते काय केले जातात, मिनिमाइज केले जातात. त्यांचा जो काही इम्पॅक्ट असणार आहे त्या डिफेक्टचा तो मिनिमाइज केला जातो, ओके. आणि त्याच्यासाठी लागणारी ऑटोमॅटिकली मग कॉस्ट पण काय होणार, मिनिमाइज होणार. तो जो काही डिफेक्ट असणार आहे तो फिक्सिंग केला जातो. लक्षात येतंय का? ओके, दॅट इज डिफेक्ट प्रिव्हेन्शन. आता याच्यामध्ये काही स्टेप्स इन्व्हॉल्ड असणार आहेत. त्या कोणकोणत्या असणार आहेत?
तर the major steps involved in defect preventions are identify critical risk, estimate expected impact and minimize expected impact. अशा ह्या काय असणार आहेत, 3 मेजर स्टेप्स असणार आहेत डिफेक्ट प्रिव्हेन्शनमध्ये इन्व्हॉल्ड असणाऱ्या. आता आयडेंटिफाय क्रिटिकल रिस्क म्हणजे काय होणार, याच्यामध्ये काय आयडेंटिफाय केलं जातं, तर इट आयडेंटिफाय द क्रिटिकल रिस्क in the system which will impact more if occurred during testing or in the latter stage. ते काय आयडेंटिफाय करतं, सगळ्यात जी काही हाय रिस्क असणारी त्या सिस्टीममध्ये जी काही हाय रिस्क असते किंवा क्रिटिकल रिस्क असते त्या सिस्टीममध्ये, त्याचा इम्पॅक्ट जो काय असणार आहे ते फाइंड आउट होणारा जो काही इम्पॅक्ट असणार आहे. जेव्हा आपण टेस्टिंग परफॉर्म करत असतो ना, त्यावेळी टेस्टिंग परफॉर्म करत असताना किंवा ॲट दी लास्ट स्टेज किंवा टेस्टिंग केल्यानंतर ओके, त्याचा जो काही इम्पॅक्ट असणार आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, जे काही क्रिटिकल रिस्क असणार आहे ती आयडेंटिफाय केली जाते. तो होऊ नये म्हणून जो काही इम्पॅक्ट होणार आहे त्याचा टेस्टिंग परफॉर्म केल्यानंतर किंवा टेस्टिंग परफॉर्म करत असताना जर तिथं डिफेक्ट प्रेझेंट असेल तर त्याचा जो काही होणारा इम्पॅक्ट आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, सुरुवातीलाच क्रिटिकल रिस्क कोणकोणते आहेत त्या सिस्टीममध्ये ते फाइंड आउट केलं जातं. ही असणार आहे फर्स्ट स्टेप ऑफ डिफेक्ट प्रिव्हेन्शन. नेक्स्ट स्टेप असणार आहे एस्टिमेट एक्सपेक्टेड इम्पॅक्ट. याच्यामध्ये काय होतं, फॉर ईच क्रिटिकल रिस्क कॅल्क्युलेट हाऊ मच वुड बी द फायनान्शियल इम्पॅक्ट इफ द रिस्क ॲक्च्युअली एन्काउंटर्ड. त्याच्यामध्ये काय केलं जातं, आता आपण पहिल्या स्टेपला काय करतो, ज्या काही क्रिटिकल रिस्क असणार आहेत त्या फाइंड आउट करतो. ओके, टेस्टिंग परफॉर्म करत असताना किंवा ते परफॉर्म करून झाल्यानंतर, कारण त्याचा जो काही होणारा इम्पॅक्ट आहे त्याच्यासाठी काय केलं जातं, आधीच त्या क्रिटिकल रिस्क फाइंड आउट केल्या जातात. मग सेकंड स्टेप कुठली होती, एस्टिमेट एक्सपेक्टेड इम्पॅक्ट. मग ह्याच्यामध्ये काय होतं, जे आपण फाइंड आउट केलेल्या क्रिटिकल रिस्क असणार आहेत त्या प्रत्येक क्रिटिकल रिस्कसाठी किती फायनान्शियली, त्याचं फायनान्शियल कॉस्ट किती असणार आहे, त्याचा इम्पॅक्ट फायनान्शियली काय असणार आहे. ओके, जेव्हा आपल्याला एखादा डिफेक्ट फाइंड आउट झाला तर त्याच्यासाठी ती जे काही रिस्क असणार आहे ती रिमूव्ह करण्यासाठी किती त्याचा फायनान्शियल इम्पॅक्ट काय आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं जातं, एस्टिमेट एक्सपेक्टेड इम्पॅक्ट ह्या स्टेपमध्ये फाइंड आउट केलं जातं. ओके, सो प्रत्येक क्रिटिकल रिस्कसाठी काय फायनान्शियल इम्पॅक्ट असणार आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं एस्टिमेट एक्सपेक्टेड इम्पॅक्टमध्ये. जी काही रिस्क असणार आहे ती ॲक्च्युली एन्काउंटर्ड करण्यासाठी किती त्याला फायनान्शियल त्याचा इम्पॅक्ट असणार आहे हे कॅल्क्युलेशन कुठं केलं जातं, एस्टिमेट एक्सपेक्टेड इम्पॅक्टमध्ये. आणि थर्ड स्टेप असणार आहे मिनिमाइज एक्सपेक्टेड इम्पॅक्ट. आता याच्यामध्ये काय केलं जातं, वन्स यू आयडेंटिफाय ऑल क्रिटिकल रिस्क, टेक दी टॉपमोस्ट रिस्क विच मे बी हार्मफुल टू द सिस्टीम इफ एन्काउंटर्ड अँड ट्राय टू मिनिमाइज ऑर एलिमिनेट दी रिस्क. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या काही सगळ्या आपण नंबर ऑफ क्रिटिकल रिस्क आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात हाय रिस्क असणारी, ओके, त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही क्रिटिकल रिस्क आहेत ते आयडेंटिफाय केले जातात, पण त्याच्यामध्ये आणि सगळ्यात हाय रिस्क असणारी सिस्टीमला कोणता डिफेक्ट आहेत ज्यामुळे सगळी सिस्टीम आपली हार्मफुल होऊ शकते ते काय केले जाते, एन्काउंटर्ड केली जाते आणि ते मिनिमाइज करण्याचा ट्राय केला जातो किंवा ते रिमूव्ह करण्याचा, ती जी काही रिस्क असणार आहे ती मिनिमाइज करण्याचा किंवा रिमूव्ह करण्याचा ट्राय केला जातो. फॉर रिस्क विच कॅन नॉट बी इलिमिनेटेड इट रिड्यूस्ड द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स अँड इट्स अ फायनान्शियल इम्पॅक्ट. सपोज आता आपण काय केलं, नंबर ऑफ क्रिटिकल रिस्क फाइंड आउट केलं, त्याच्यामध्ये जी काही हाय रिस्क असणारा डिफेक्ट असणार आहे त्या सिस्टीमला हार्मफुल असा तो काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. पण रिमूव्ह करू शकत नसलो तर ॲटलिस्ट तो मिनिमाइज केला जातो की ते पुन्हा ऑकर होऊ नये. ओके, सो त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स काय करतो आपण, रिड्यूस केली जाते ह्या स्टेपमध्ये. ओके, लक्षात येते का, टोटल 3 स्टेप आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय परफॉर्म केलं जातं. ओके, दिस इज ऑल अबाउट डिफेक्ट प्रिव्हेन्शन. ही कुठली झाली, फर्स्ट प्रोसेस झाली. ज्या काही डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस असणार आहेत, नंबर ऑफ प्रोसेस, त्यातली फर्स्ट आपण कव्हर केली ती आहे डिफेक्ट प्रिव्हेन्शन. नेक्स्ट आपण बघणार आहोत डेलिव्हरेबल बेस लाईन.
ओके, नेक्स्ट कुठलं बघणार आहोत आपण? डेलिव्हरेबल बेसलाईन. ही नेक्स्ट प्रोसेस असणार आहे. व्हेन अ डेलिव्हरेबल म्हणजेच कोण? सिस्टीम, प्रोडक्ट ऑर डॉक्युमेंट. ओके, व्हेन अ डेलिव्हरेबल reaches its predefined milestone, then you can say a deliverable is a baseline. डेलिव्हरेबलला आपण बेसलाईन कधी म्हणू शकतो? जेव्हा सिस्टीम, प्रोडक्ट किंवा डॉक्युमेंट हे त्यांचं जे प्रीडिफाईंड माइलस्टोन असणार आहे, त्यांचं जे प्रीडिफाईंड माइलस्टोन असणार आहे त्याला काय म्हटलं जातं? त्या डेलिव्हरेबलचा बेसलाईन म्हटलं जातं. लक्षात येते का डेलिव्हरेबल बेसलाईन कशाला म्हटलं जातं? ओके, व्हेन डेलिव्हरेबल म्हणजे कोण? सिस्टीम, प्रोडक्ट किंवा जो काही डॉक्युमेंट असणार आहे, इट रीचेस, ते कुठपर्यंत पोचले पाहिजे? इट रीचेस इट्स प्रीडिफाईन्ड माइलस्टोन. ते काय रीच केलं पाहिजे? त्याचं प्रीडिफाईन्ड माइलस्टोन. त्याच्यानंतरच आपण त्या डेलिव्हरेबलला काय म्हणू शकतो? इट इज अ बेसलाईन. लक्षात येते का? ओके. In this process, the product or the deliverable moves from one stage to another, and as the deliverable moves from one stage to another, the existing defects in the system also gets carried from to the next milestone or stage. ह्या प्रोसेसमध्ये काय होतं? जो काही प्रोडक्ट किंवा डेलिव्हरेबल असणार आहेत ते काय होतात? मूव्ह होतात. एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे काय होतात? मूव्ह होतात. ओके, त्यामुळे काय होतंय? एक्झिस्टिंग जो काही डिफेक्ट असणार आहे त्या सिस्टीममध्ये तो काय केला जातोय? फॉरवर्ड केला जातोय. कुठून? नेक्स्ट माइलस्टोन किंवा नेक्स्ट स्टेजपासून. लक्षात येतंय का? ओके, सो आपण काय म्हणू शकतो? जेव्हा डेलिव्हरेबल, मग ते सिस्टीम असेल, प्रोडक्ट किंवा डॉक्युमेंट, हे काय करतात? इट रीचेस इट्स प्रीडिफाईन्ड माइलस्टोन, देन ओनली यू कॅन से डेलिव्हरेबल इज अ बेसलाईन. आणि त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं? जो काही प्रोडक्ट असणार आहे किंवा तुमचा जो काही सिस्टीम, डॉक्युमेंट असणार आहे, जे डेलिव्हरेबल आपण म्हणतो, ते काय करतात? मूव्ह होतात फ्रॉम वन स्टेज टू अनादर. मग त्याच्यानंतर काय होतं? जे काही एक्झिस्टिंग डिफेक्ट आहे त्या सिस्टीममध्ये ते काय केले जातात? गेट्स कॅरीड फ्रॉम नेक्स्ट माइलस्टोन ऑर स्टेज. ते काय केले जातात? कॅरी फॉरवर्ड केले जातात नेक्स्ट माइलस्टोनला किंवा नेक्स्ट स्टेजला. लक्षात येते का? ओके, बेसिकली द डेलिव्हरेबल्स आर बेसलाइन्ड व्हेन चेंजेस इन द डेलिव्हरेबल्स आर फायनलाइज्ड अँड ऑल पॉसिबल डिफेक्ट्स आर आयडेंटिफाईड अँड फिक्स्ड. म्हणजेच काय? जनरली आपण डेलिव्हरेबल्सना बेसलाईन कधी म्हणू शकतो? जे काही डेलिव्हरेबल्स असणार आहेत त्यांना बेसलाइन्ड डेलिव्हरेबल्स असं आपण कधी म्हणू शकतो? तर जेव्हा त्या डेलिव्हरेबल्समध्ये चेंजेस होतील, ओके, आणि ते चेंजेस फायनलाइज्ड केले जातील आणि जे काही ऑल पॉसिबल डिफेक्ट असणार आहेत ते आयडेंटिफाय करून फिक्स्ड केले जातील. ओके, डेलिव्हरेबल्सना बेसलाइन्ड आपण कधी म्हणू शकतो? तर जेव्हा त्या डेलिव्हरेबल्समध्ये जे काही चेंजेस केले जातील आणि ते फायनलाइज केले जातील, प्लस जेवढे काही सगळे पॉसिबल डिफेक्ट असणार आहेत ते आयडेंटिफाय करून फिक्स केले जातील, त्यावेळी काय होतं? देन द सेम डेलिव्हरेबल पासेस ऑन दी नेक्स्ट ग्रुप हू विल वर्क ऑन इट. त्याच्यानंतर काय होतं? तो सेम डेलिव्हरेबल काय केला जातो? नेक्स्ट ग्रुपला पास केला जातो, जेणेकरून त्याच्यावर काय होईल? वर्किंग होऊ शकेल. ओके, त्याच्यावर जे काही काम असेल ते केले जाईल. तर ह्या डेलिव्हरेबल बेसलाईनच्या सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. त्यातील फर्स्ट ॲक्टिव्हिटी असणार आहे आयडेंटिफाय की डेलिव्हरेबल्स, आणि सेकंड ॲक्टिव्हिटी असणार आहे डिफाईन स्टँडर्ड्स फॉर इच डेलिव्हरेबल. म्हणजे डेलिव्हरेबल बेसलाइनिंग ॲक्टमध्ये टोटल 2 ॲक्टिव्हिटीज असतात. त्यातील फर्स्ट आहे आयडेंटिफाय की डेलिव्हरेबल्स. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? ऑफकोर्स त्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आले असेल की आयडेंटिफाय केले जातात ज्या काही की डेलिव्हरेबल्स आहेत त्या. सो ह्याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं? सिलेक्ट दोज डेलिव्हरेबल्स दॅट विल बी बेसलाइन्ड अँड द पॉइंट विदिन द डेव्हलपमेंट प्रोसेस वेअर द डेलिव्हरेबल्स विल बी बेसलाइन्ड. इथं कोणते डेलिव्हरेबल्स सिलेक्ट केले जातात? तर असे जे बेसलाइन्ड आहेत, प्लस जे काय करतात डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये पॉइंट करतात. ओके, ॲज अ बेसलाइन्ड ते काय केले जातात? डेलिव्हरेबल्स
सिलेक्ट केले जातात. सो आयडेंटिफाय की डिलिव्हरेबल्स कसं आयडेंटिफाय करायचं कळालं. जे डिलिव्हरेबल्स बेसलाइनड आहेत किंवा प्लस ते काय असले पाहिजेत, ते डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये पॉइंटेड असले पाहिजेत, जिथं डिलिव्हरेबल्स ॲज अ बेसलाइनड आहेत. लक्षात येते का? ओके. आता नेक्स्ट असणार आहे ती आहे ॲक्टिव्हिटी डिफाईन स्टँडर्ड्स फॉर इच डिलिव्हरेबल्स. म्हणजे प्रत्येक प्रोसेसला त्याचं स्टँडर्ड डिफाईन केलं पाहिजे. सो याच्या अंडर काय होणार, सेट दी रिक्वायरमेंट्स फॉर इच डिलिव्हरेबल अँड दी क्रायटेरिया दॅट मस्ट बी मीट बिफोर दी डिलिव्हरेबल्स कॅन बी बेसलाइनड. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक डिलिव्हरेबलला त्याचे जे काही रिक्वायरमेंट्स असणार आहेत त्याचा सेट प्लस त्याचा जो काही क्रायटेरिया असणार आहे, हे सगळं कधी, जेव्हा ते डिलिव्हरेबल बेसलाइनड होत नाहीत त्याच्या आधी काय केलं पाहिजे, सेट केलं पाहिजे. काय सेट केलं पाहिजे, तर त्या प्रत्येक डिलिव्हरेबल्सच्या रिक्वायरमेंट्स प्लस त्याचा क्रायटेरिया, हे सगळं तो डिलिव्हरेबल बेसलाइनड होण्याआधी काय केलं पाहिजे, सेट केलं पाहिजे किंवा डिफाईन केलं जातं. लक्षात येते का? सो दीज आर दी 2 ॲक्टिव्हिटीज. ओके. नेक्स्ट असणार आहे डिफेक्ट डिस्कवरी. नेक्स्ट प्रोसेस असणार आहे डिफेक्ट डिस्कवरी. आता डिफेक्ट डिस्कवरीमध्ये काय येतं, तर इट इज मोस्ट इम्पॉसिबल टू रिमूव्ह ऑल द डिफेक्ट्स फ्रॉम दिस सिस्टीम अँड मेक अ सिस्टीम डिफेक्ट फ्री वन. म्हणजेच काय, एखाद्या सिस्टीममध्ये असणारे जे काही नंबर ऑफ डिफेक्ट्स असतील ते सगळे डिफेक्ट त्या सिस्टीममधून रिमूव्ह करणे आणि ती सिस्टीम डिफेक्ट फ्री बनवणे हे इम्पॉसिबल असतं, बरोबर. बट यू कॅन आयडेंटिफाय द डिफेक्ट अर्ली बिफोर ते बिकम कॉस्टलियर टू दी प्रोजेक्ट. सगळे जे काही डिफेक्ट असणार आहेत ते सगळे डिफेक्ट रिमूव्ह करणे त्या सिस्टीममधून हे इम्पॉसिबल आहे. पण त्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ डिफेक्ट आहेत ते आपण त्याच्या लवकरात लवकर फाइंड आउट करू शकतो का, लवकरात लवकर आयडेंटिफाय करू शकतो का. तर तसं केल्यामुळं काय होऊ शकतं, तुमचा जो काही प्रोजेक्ट असणार आहे त्याची जी काही कॉस्ट असणार आहे ती मिनिमम होऊ शकते. म्हणजे त्याला एक्स्ट्रा खर्च होणार नाही. ऑफकोर्स का, कारण जर लवकर आपल्याला एखादा त्याच्यामध्ये असणारा प्रॉब्लेम फाइंड आउट झाला किंवा डिफेक्ट, तर ते काय होईल, त्याच्यावर आपण लगेचच वर्किंग करू शकतो. त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये जर फाइंड आउट झाला तो जो काही डिफेक्ट असणार आहे, तर त्यामुळे ती सिस्टीम काय बनू शकते, कॉस्टलियर बनू शकतो जो काही प्रोजेक्ट असणार आहे तो. ओके. सो डिफेक्ट डिस्कवरीच्या अंडर काय होणार, वी कॅन से दॅट डिफेक्ट डिस्कवर्ड मीन्स इट इज फॉर्मॅलिटी brought to the attention of the development team, and after analysis of the defect, development team also accepted it as a defect. डिफेक्ट डिस्कवरीमध्ये काय केलं जातं, तर ती जी काही टीम असणार आहे डेव्हलपमेंट टीम, त्यांच्याकडून जर डिफेक्ट प्रेझेंट झाला असेल, डिफेक्ट क्रिएट झाला असेल, तर तो डिफेक्ट काय केला जातो, त्या टीमकडून सुद्धा ॲज अ डिफेक्ट म्हणून ॲक्सेप्ट केला जातो. म्हणजेच काय, सिस्टीममध्ये जे काही नंबर ऑफ डिफेक्ट असणार आहेत ते सगळे डिफेक्ट रिमूव्ह करणे इम्पॉसिबल असतं. ओके. आणि सिस्टीम डिफेक्ट फ्री बनवणं टफ असतं, बरोबर. पण त्यावेळी आपण काय करू शकतो, अर्ली स्टेजमध्ये जोपर्यंत तो प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर त्यामध्ये डिफेक्ट फाइंड आउट झाले तर पुन्हा त्याच्यावर वर्क करावं लागणार. सो जेव्हा आपण टेस्टिंग परफॉर्म करत असतो त्यावेळी अर्ली स्टेजमध्ये जर तो आपल्याला डिफेक्ट फाइंड आउट झाला तर ऑफकोर्स त्याच्यासाठी येणारा खर्च काय होईल, मिनिमाइज होईल, बरोबर. सो डिफेक्ट डिस्कवर्ड म्हणजेच काय, आपण जेव्हा डेव्हलपमेंट टीम, ओके, जेव्हा डेव्हलपमेंट टीमकडून जो काही कोड येतो त्याच्यावर फोकस केलं, अटेन्शन केलं, प्लस त्या टीमनं जे काही कोडिंग किंवा काय दिलेलं असेल आपल्याकडे ते ॲनालाइज केलं, तर त्याच्यामध्ये जो काही डिफेक्ट असणार आहे तो फाइंड आउट होतो. ओके. आणि तो फिक्स्ड केला जातो. आणि त्याच्यानंतर ती जी डेव्हलपमेंट टीम असणार आहे ज्यांच्याकडून तो डिफेक्ट क्रिएट झालेला असतो ती सुद्धा काय करते, तो ॲज अ डिफेक्ट म्हणून ॲक्सेप्ट करते. सो हे काय झालं, डिफेक्ट डिस्कवरी. म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्कवर केलं जातं, फाइंड आउट केला जातो त्या सिस्टीममध्ये असणारा डिफेक्ट. आणि तो अर्ली स्टेजमध्ये केल्यामुळं फाइंड आउट काय होतं, त्याची जी काही कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट आपल्याला कमी पडणार आहे. ओके. आता त्याच्या अंडर 3 स्टेप्स येतात. ओके. डिफेक्ट डिस्कवरीच्या अंडर 3 स्टेप येतात. त्यातील फर्स्ट असणार आहे फाइंड अ डिफेक्ट,
नेक्स्ट असणार आहे रिपोर्ट डिफेक्ट आणि थर्ड वन असणार आहे ॲक्नॉलेज डिफेक्ट. आता फाइंड डिफेक्टमध्ये काय होतं तर आयडेंटिफाय केले जातं. आयडेंटिफाय डिफेक्ट्स फ्रॉम दे बिकम अ मेजर प्रॉब्लेम टू द सिस्टीम. ओके, फर्स्ट ॲक्टिव्हिटी असणार आहे, फर्स्ट स्टेप ती काय असणार आहे फाइंड अ डिफेक्ट. का डिफेक्ट फाइंड करायचं, कारण त्या एका छोट्याशा डिफेक्टमुळे पुढं आपल्या सिस्टीमला मेजर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय केलं जातं तो डिफेक्ट आयडेंटिफाय केला जातो. सो फॉर आयडेंटिफिकेशन डिफेक्ट फ्रॉम दे बिकम अ मेजर प्रॉब्लेम टू द सिस्टीम आपण काय करतो तो डिफेक्ट फाइंड आउट करतो. नेक्स्ट असणार आहे रिपोर्ट डिफेक्ट. आता रिपोर्ट डिफेक्टमध्ये काय करतो आपण, as soon as the testing team find a defect, their responsibility is to make the development team aware that there is an issue identified which needs to be analyzed and fixed. रिपोर्ट डिफेक्ट म्हणजे काय, जेव्हा आपण टेस्टिंग करत असतो परफॉर्म, मग टेस्टिंग परफॉर्म करणारी जी काही टीम आहे त्यांनी जर पहिली स्टेप फाइंड अ डिफेक्टमध्ये एखादा डिफेक्ट फाइंड आउट केला असेल सपोज, किंवा नंबर ऑफ डिफेक्ट फाइंड आउट केले, तर जे काही फाइंड आउट केलेले डिफेक्ट आहेत तर त्या टेस्टिंग टीमची रिस्पॉन्सिबिलिटी असते की फाइंड आउट केलेले डिफेक्ट हे डेव्हलपमेंट टीमला सांगणे. म्हणजे काय होईल, त्यामुळे ती डेव्हलपमेंट टीम काय करेल, त्या जे काही कोडिंग असणार आहे किंवा जिथं आपला डिफेक्ट प्रेझेंट असणार आहे तिथं ॲनालाइज करून तो जो काही डिफेक्ट असणार आहे तो फिक्स्ड करेल. म्हणजे आपल्या सिस्टीममधून तो डिफेक्ट काय होईल, रिमूव्ह होईल. त्यासाठी त्यांना रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. आणि ते रिपोर्टिंग कोण केलं पाहिजे, जी काही टेस्टिंग टीम असणार आहे ज्यांनी टेस्टिंग परफॉर्म केले, त्या टेस्टिंग टीमचं काम आहे की डेव्हलपमेंट टीमला रिपोर्टिंग करणं. ओके, नेक्स्ट असणार आहे ॲक्नॉलेज डिफेक्ट. ॲक्नॉलेज डिफेक्टमध्ये काय होतं, वन्स द टेस्टिंग टीम असाइन द डिफेक्ट टू द डेव्हलपमेंट टीम, इट्स द डेव्हलपमेंट टीम्स रिस्पॉन्सिबिलिटी टू ॲक्नॉलेज द डिफेक्ट अँड कंटिन्यू फर्दर टू फिक्स इट इफ इट इज अ व्हॅलिड डिफेक्ट. आता ॲक्नॉलेज डिफेक्ट म्हणजे काय, जेव्हा आपण जेव्हा टेस्टिंग टीम ही डेव्हलपमेंट टीमला सांगते की इथं डिफेक्ट प्रेझेंट आहे ह्या सिस्टीममध्ये अशा अशा ठिकाणी, तर त्यावेळी जी काही डेव्हलपमेंट टीम असणार आहे ती काय त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की जो काही डिफेक्ट असणार आहे तो ॲक्नॉलेज करायचं, त्याच्यावर ॲनालिसिस करायचं आणि वर्क करायचं कंटिन्यू. कधीपर्यंत, जो काही डिफेक्ट असणार आहे तो रिमूव्ह होऊपर्यंत. जर तो डिफेक्ट व्हॅलिड असेल तर ओके, जो काही डिफेक्ट असेल तो फिक्स केला पाहिजे जर तो डिफेक्ट व्हॅलिड असेल तर. ओके, आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी मग कोणाची असणार आहे, ॲक्नॉलेज डिफेक्ट ही तर डेव्हलपमेंट टीमची असणार आहे. लक्षात येत आहे का. सो दीज आर दी 3 स्टेप्स इन्वॉल्व्ड इन द डिफेक्ट डिस्कवरी. नेक्स्ट स्टेप असणार आहे ती आहे डिफेक्ट रिझॉल्युशन. आता डिफेक्ट रिझॉल्युशनमध्ये काय होतं, द टेस्टिंग टीम हॅज आयडेंटिफाईड द डिफेक्ट अँड रिपोर्टेड टू द डेव्हलपमेंट टीम. हे कुठं होतं तर डेव्हलपमेंट डिस्कवरीमध्ये टेस्टिंग टीम काय करते, आयडेंटिफाय करते जे काही डिफेक्ट असतील ते, आणि ते डेव्हलपमेंट टीमला रिपोर्टिंग करते. आता डिफेक्ट रिझॉल्युशनमध्ये काय होतं, हिअर द डेव्हलपमेंट टीम नीड्स टू प्रोसीड फॉर द रिझॉल्युशन ऑफ द डिफेक्ट. याच्यामध्ये काय होतं, जी काही डेव्हलपमेंट टीम आहे त्यांनी काय करणं गरजेचं असतं तर ते जे काही डिफेक्ट असणार आहे त्याचं रिझॉल्युशन. सो डेव्हलपमेंट टीम नीड्स टू प्रोसेस्ड फॉर द रिझॉल्युशन. कशासाठी प्रोसेस्ड करायचं तर रिझॉल्युशन ऑफ द डिफेक्टचं रिझॉल्युशन करण्यासाठी. ओके, सो त्याच्या अंडर काही स्टेप्स येतात. ओके, त्याच्या अंडर काही स्टेप्स येतात. तर त्यातील फर्स्ट असणार आहे फिक्स द डिफेक्ट, नेक्स्ट असणार आहे रिपोर्ट द रिझॉल्युशन अँड थर्ड वन असणार आहे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. आता फिक्स द डिफेक्टमध्ये काय केलं जातं, बेस्ड ऑन द प्रायोरिटी द डेव्हलपमेंट टीम फिक्सेस द डिफेक्ट. हायर प्रायोरिटी डिफेक्ट आर रिझॉल्व्ड फर्स्ट अँड लोअर प्रायोरिटी डिफेक्ट्स आर फिक्स्ड ॲट द एंड. म्हणजे फिक्स द डिफेक्टमध्ये काय केलं जातं, आता टेस्टिंग टीमनं काय केले, जे काही नंबर ऑफ डिफेक्ट्स फाइंड आउट झाले ते डेव्हलपमेंट टीमला दिले. आता डेव्हलपमेंट टीम काय करते, त्याच्यावर जेव्हा वर्किंग करत असते ते रिमूव्ह करण्यासाठी, तर त्यावेळी काय करते ती प्रायोरिटी बेस्ड, म्हणजे कोणत्या डिफेक्टला हाय प्रायोरिटी आहे ते काय केलं जातं फर्स्ट रिझॉल्व्ह केलं जातं, आणि कोणत्या डिफेक्टला जर लोअर प्रायोरिटी असेल
तर ते काय केलं जातं, फिक्स्ड केलं जातं ॲट दी एंड. नंतर काय केलं जातं, ते फिक्स्ड केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. ओके, सो फिक्स दी डिफेक्टमध्ये काय केलं जातं, ज्या काही टोटल नंबर ऑफ डिफेक्ट्स प्रेझेंट असणार आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट टीम काय करते, त्यांच्या प्रायोरिटीनुसार जेवढे प्रेझेंट असतील डिफेक्ट, त्या प्रत्येक डिफेक्टच्या प्रायोरिटीनुसार ज्या डिफेक्टची प्रायोरिटी जास्त असेल ते फर्स्ट रिझॉल्व केलं जातं आणि ज्याची लोअर प्रायोरिटी असेल ते नंतर रिझॉल्व केलं जातं फिक्स करून. ओके, सो नेक्स्ट असणार आहे स्टेप ती आहे रिपोर्ट दी रिझॉल्युशन. आता रिपोर्ट दी रिझॉल्युशनमध्ये काय होतं, इट्स द डेव्हलपमेंट टीम्स रिस्पॉन्सिबिलिटी टू इन्शुअर दॅट द टेस्टिंग टीम इज अवेअर when the defects are going for fix and how the defects has been fixed. That is, by changing one of the configuration files or making some code changes. This will be helpful for the testing team to understand the causes of the defect. मग रिपोर्ट दी रिझॉल्युशन म्हणजेच काय, रिपोर्ट दी रिझॉल्युशन ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, तर डेव्हलपमेंट टीमची. तर का डेव्हलपमेंट टीमची, त्यांनी काय केलं पाहिजे, तर टू इन्शुअर दॅट टेस्टिंग टीम, जी काही टेस्टिंग टीम असणार आहे ती जो काही डिफेक्ट असणार आहे जो फिक्स केला आहे आणि काय तो जो फिक्स्ड केला आहे किंवा रिमूव्ह केला आहे आणि कसा केला आहे, ओके, याच्याबद्दल अवेअर आहे की नाही. जी काही टेस्टिंग टीम आहे ती जो काही डिफेक्ट फाइंड आउट झालेला आहे तो कोणता आणि कसा फाइंड आउट केलेला आहे ह्याच्याबद्दल ती अवेअर आहे की नाही ह्याची खात्री करून घेण्याचं काम कोण करतं, डेव्हलपमेंट टीमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. लक्षात येते का डेव्हलपमेंट टीमची रिस्पॉन्सिबिलिटी. जी काही टेस्टिंग टीम असणार आहे ती टेस्टिंग टीम जे काही नंबर ऑफ डिफेक्ट्स असणार आहेत जे फिक्स केलेले आहेत आणि ते कसे फिक्स केलेले आहेत याच्याबद्दल अवेअर आहेत की नाही टेस्टिंग टीम, हे इन्शुअर करण्याचं काम कोण करतं, त्याची शुअरिटी घेण्याचं काम डेव्हलपमेंट टीम करते. लक्षात येते का. ओके, सो हे कशासाठी हेल्पफुल असणार आहे, टेस्टिंग टीमसाठी. का, कारण त्यामुळे काय होतं, त्या डिफेक्टचं कारण त्यांना समजू शकतं. ओके, सो दिस विल बी हेल्पफुल फॉर टेस्टिंग टीम टू अंडरस्टँड दी कॉजेस ऑफ दी डिफेक्ट. त्यामुळे टेस्टिंग टीमला काय होतं, तो डिफेक्ट कशामुळं आलेला आहे, त्यामागचं कारण काय आहे, त्याचं रिझन काय आहे हे समजू शकतं. लक्षात येते का. ओके, आणि लास्ट असणार आहे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. ओके, ही थर्ड स्टेप असणार आहे कशाच्या अंडर, डिफेक्ट रिझॉल्युशनच्या अंडर. तर प्रोसेस इम्प्रूव्हमेंटमध्ये काय होतं, दो फॉर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट एव्हरीवन in the project needs to look back and check from where the defects was originated. ओके, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट काय केलं जातं, त्या प्रोजेक्टमध्ये जेवढे काही नंबर ऑफ मेंबर्स असतील त्या प्रत्येकांनी सगळं आधीचा जो काही फॉलोअप असणार आहे तो घेणं गरजेचं आहे. ओके, का, कारण काय होतं, त्यामुळं ॲक्च्युली डिफेक्ट कुठून ओरिजिनेटेड झालेला आहे ते काय होतं लक्षात येते. सो फॉर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट एव्हरीवन इन द प्रोजेक्ट, ह्या प्रोजेक्टमध्ये जेवढे कोणी पण मेंबर्स असतील त्यांनी लुक बॅक करणं गरजेचं आहे. ज्यामुळं काय केलं जातं, चेक केलं जातं की फ्रॉम व्हेअर द डिफेक्ट्स वॉज ओरिजिनेटेड, हा डिफेक्ट कुठून प्रेझेंट झालेला आहे, कुठून तयार झालेला आहे, त्याचं ॲक्च्युअल ओरिजिनेशन फाइंड आउट होतं. लक्षात येते का. सो based on that you can make changes in the validation process, baselining document, review process which may catches the defects early in the process which are less expensive. त्यामुळे होतं काय, तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता, व्हॅलिडेशन प्रोसेस करत असाल तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, चेंजेस करू शकता. तुमच्याकडे जर हे माहिती असेल ह्या बेसवर तुम्ही काय करू शकता, व्हॅलिडेशन प्रोसेस परफॉर्म करताना किंवा बेस लाइनिंग डॉक्युमेंट करताना किंवा रिव्ह्यू प्रोसेस करताना काय करू शकता, तुम्ही चेंजेस करू शकता. ओके, त्यामुळे ते काय होईल, लेस एक्सपेन्सिव्ह होईल. म्हणजेच काय, प्रोसेस इम्प्रूव्हमेंटमध्ये जे काही प्रोजेक्टच्या अंडर नंबर ऑफ मेंबर्स असणार आहेत त्या प्रत्येकाने लुक बॅक करणं गरजेचं आहे, म्हणजे आधीची माहिती घेणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल, आणि ती कुठून घेतली पाहिजे, तर जिथं डिफेक्ट आपल्याला फाइंड आउट झालाय कसा तो ओरिजिनेटेड झालेला आहे ते चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होईल, तो कसा तो ओरिजिनेटेड झाला हे कळाल्यामुळं
त्याच्यासाठी तो डिफेक्ट जाण्यासाठी कशात चेंजेस केले पाहिजेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे ॲटोमॅटिकली आपण काय करणार, जेव्हा व्हॅलिडेशन प्रोसेस असेल किंवा बेसलाइनिंग डॉक्युमेंट रिव्ह्यू प्रोसेस असेल त्याच्यामध्ये काय करू शकतो, चेंजेस करू शकतात ते. ओके, सो त्यामुळे काय होतं, ते लेस एक्सपेन्सिव्ह होतं. ओके, सो दिस इज द लास्ट स्टेप ऑफ डिफेक्ट रिझॉल्युशन. लक्षात येते का डिफेक्ट रिझॉल्युशनच्या टोटल 3 स्टेप्स. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस होत्या त्यातील डिफेक्ट प्रिव्हेन्शन, डिफेक्ट डिलिव्हरेबल बेसलाईन, डिफेक्ट डिस्कवरी अँड लास्ट डिफेक्ट रिझॉल्युशन स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट प्रोसेस इम्प्रूव्हमेंट आणि मॅनेज रिपोर्टिंगमध्ये काय होतं ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, डिफेक्ट प्रिव्हेन्शनवर ह्या पॉईंटवर सुद्धा सेपरेट 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. प्लस डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस डिस्क्राईब करा म्हटलं जातं, तो पण 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारतात. त्यावेळी काय करायचं, तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे ती ड्रॉ करायची, प्लस काय करायचं, त्याच्याबद्दल थोडं प्रत्येक प्रोसेसबद्दल थोडंफार लिहायचं. पण इन डिटेल्ड विचारला 4 मार्क्ससाठी तर त्याच्यामध्ये जे काही स्टेप्स पुन्हा 3 सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असणाऱ्या त्यांचं सगळं डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.